या पुण्य पवित्र अशा समाधीमध्ये कोण विसावला असेल? कल्पना आहे तुम्हाला? या दूर देशीच्या भग्न बाळावर कर्नाटकामध्ये ही समाधी आहे. छत्रपती शिवरायांना जन्म देणाऱ्या महाप्रतापी शहाजी महाराजांची ही समाधी आहे. जिजाऊ साहेबांच्या कपाळाचा चांदवा, ज्याचं नाव महाप्रतापी शहाजी राजे यांची समाधी हो. आणि ही समाधी अशी माळावर, अहो साध्या शेतकऱ्याच्या घरी आपल्या बापाची समाधी बांधताना तो आपल्या पित्याच्या समाधीवर छप्पर बांधतो आणि गेली 360 वर्ष रखरखत्या उन्हामध्ये आणि पावसामध्ये थंडी वाऱ्यामध्ये ही अशी माळावर विसावलेली ही समाधी आज महाराष्ट्रामध्ये तीर्थाटन वारकरी यांच्याबद्दलची भाषा चालू आहे. पण खरं महातीर्थ हे आहे. हेच ते शहाजी महाराज ज्यांनी शिवाजी महाराजांना जन्म दिला, ज्यांनी शिवाजी महाराजांना गणित काव्याचा धडा दिला, ज्यांनी बेंगलोरच्या किल्ल्यामध्ये नेऊन शहाजी महाराजांनी शिवाजी महाराजांना लष्करी शिक्षण दिलं, ज्यांनी या ठिकाणी समाधीमध्ये ते विसावलेले आहेत. हेच ते शहाजी महाराज ज्यांनी औरंगजेबाचा बाप शहाजहान आणि त्याचा आजोबा जहांगीर या दोघांच्या विरुद्ध लाखाची फौज घेऊन रणांगण गाजवलेलं होतं. हाच तो महाप्रतापी राजा शहाजी महाराज. आणि त्यांच्या समाधीची ही अशी अवस्था, लोकसभेपासून विधानसभेपासून नगरपालिकेपर्यंत प्रत्येक राजकीय पक्ष, प्रत्येक नेता, प्रत्येक कार्यकर्ता शिवाजी महाराज की जय म्हणतो. आणि ह्या शिवाजी महाराजांना जन्म देणाऱ्या या महापित्याकडं असं आमचं दुर्दैवानं दुर्लक्ष व्हावं. 2-3 वर्षापूर्वी या ठिकाणी मी दावणगिरी जिल्ह्यामध्ये शिमोग्या जवळच्या या चंद्रगिरी जवळच्या या गावामध्ये येऊन या शहाजी महाराजांच्या समाधीला होदीगिरीला मी अभिवादन केलं होतं. पुन्हा मी 3 वर्षानंतर आलो. महाराष्ट्रासमोर ही मी कहाणी मांडली होती, पण मेलेला महाराष्ट्र जागलेला नाही. बा महाराष्ट्रा जागा हो. आणि खरं तीर्थ कुठलं? ह्या तीर्थाची तू आराधना कर आणि बा महाराष्ट्रा जागा हो. किमान 360 वर्षानंतर तरी रखरखत्या उन्हात, थंडगार हवेत आणि पावसात उघड्या वागड्यावर एखाद्या बैराग्यासारखी हे आमच्या महापुरुषाची, शिवाजीला जन्म देणाऱ्या विराट पुरुषाची, जिजाऊ साहेबांच्या कपाळीच्या चांदव्याची बा महाराष्ट्रा तुला कधी लाभ येणार आहे? बा महाराष्ट्रा जागा हो. याशिवाय मी काय सांगणार? श्री विश्वास पाटील, होदीगिरे, कर्नाटक या ठिकाणी या समाधीला पुन्हा अभिवादन करायला या ठिकाणी मी हजर झालेलो.